मार्कडवाडी इथं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने एकही मत न टाकता मतदान प्रक्रिया गुंडाळावी लागली। गेल्या 8 दिवसांपासून मार्कडवाडी गाव मतदान घेणार, देशात एक नवा पायंडा पाडणार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं। दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी गावात मतदानाचं टेबल सजलं, बॅलेट पेपर आले, 100-200 गावकरी जमले, परंतु एकही मत न टाकता मतदान प्रक्रिया गुंडाळावी लागली। पोलिसांची गाडी फिरताच सगळे जागेवर थांबले। आमदार जानकरांनी आम्ही आता न्यायालयीन लढाई लढू असं म्हणत मतदानाला आलेल्यांची समजूत काढून त्यांना माघारी पाठवण्यात आलं। माळशिरस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उत्तमराव जानकर तर भाजपकडून राम सातपुते हे निवडणूक रिंगणात होते। या निवडणुकीत उत्तमराव जानकर जिंकले, आमदार झाले, परंतु मार्कडवाडी गाव हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। तिथंच जानकर हे मतदानामध्ये मायनस राहिले होते। हाच धागा पकडत जानकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली असता आम्ही तुम्हालाच मतदान केलं होतं, परंतु सातपुते हे लीडवर कसे आले हे आम्हाला माहिती नाही असं गावकऱ्यांनी सांगितलं। यावरून मतदानामध्ये नक्कीच घोळ झाला असावा, ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड असावी अशी शंका गावकऱ्यांनी घेतली आणि या खात्रीसाठीच आपण गावात मतदान घेऊ असा निर्णय झाला। याला प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन यांनी विरोध केला, परंतु गावकरी आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी मतदान घेण्यावर ठाम राहिले। मतदानाच्या आदल्या दिवशी गावात 144 कलम अर्थात जमावबंदी कलम लागू करण्यात आलं। पोलिसांनी गावातील लोकांना नोटिसा बजावल्या, जानकरांना मतदान न घेण्याविषयी विनंती करण्यात आली, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। दिनांक 3 डिसेंबर रोजी मंडप टाकण्यात आला, मतपेट्या, बॅलेट पेपर, शिक्के अशी सामुग्री गोळा करण्यात आली। मतदान कर्मचारी टेबलला बसले, 100-200 मतदार गोळा देखील झाले। प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया आता मतदान सुरू होणार म्हणून सरसावून बसला। तेवढ्यात DYSP नारायण शिरगावकर, 3 पोलीस निरीक्षक, SRP जवान, पोलीस कर्मचारी यांनी ध्वनी क्षेपकावरून गर्दी करू नका, कायद्याचं पालन करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असं जाहीर केल्यानंतर आमदार उत्तमराव जानकर आणि DYSP यांच्यात चर्चा झाली। त्यामध्ये मतदान न करण्याविषयी त्यांच्यात एकमत झालं। त्यानंतर मीडियाशी बोलताना आमदार जानकर म्हणाले, कायद्याचं मान राखत गावकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये याकरता आम्ही मतदान प्रक्रिया थांबवत आहोत, पण आम्ही माघार घेणार नाही। आम्ही प्रांत कार्यालयावर मोर्चा काढू।